मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे भांडं तापत ठेवलेलं आहे। आता आपण याच्यात तेल टाकूया। हिंग, जिरं, इथे 7-8 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत मी, त्या बारीक चिरून। 2 मिरच्या घेतल्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा। चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे परतायचे। कांदा छान आपला गुलाबी रंग अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे। आता याच्यात आपण हळद टाकूया। आता मी इथे एक मोठं काळं वांग लांबडं असतं ते, जे आपल्याला हिवाळ्यात मिळतात वांगी, ते चिरलेलं आहे, ते आपण टाकूया। आणि मेथी मी स्वच्छ धुवून चिरलेली आहे, ती टाकूया। आता ह्यातच आपल्याला मीठ टाकायचे आणि गॅस बंद करून अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचं आहे भाजी शिजली आहे का आपली। पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे, मेथीच्या ज्या पानांमध्ये पाणी होतं त्याच्यावरच। हे बघा, अगदी मस्त हे वांगे पण शिजलेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला धणे जिरे पावडर टाकायचे 1 चमचा, आणि हा दाण्याचा कूट आहे 3 लहान चमचे घेतलेला आहे। मेथी आणि वांगी दोघांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, त्यामुळे ज्यांना हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, अशक्तपणा आहे, त्यांनी भाजी अगदी आठवड्यातनं 2दा-3दा खाल्ली तरी त्यांना भरपूर फायदा होईल। आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी स्वस्त प्रमाणात उपलब्ध असते हिवाळ्यामध्ये मेथी आणि वांगी दोन्ही गोष्टी। त्यामुळे नक्की आणून करून बघा। सोपी अगदी व्यवस्थित रेसिपी दिलेली आहे मी, सोपी आहे रेसिपी, नक्की करून बघा। आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।